आणि बारामतीमध्ये कालच्या निकालानंतर अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी जल्लोष सुरू केलाय। तिथे आपले प्रतिनिधी जयदीप भगत आहेत। आपण थेट जयदीपकडे जातोय। जयदीप, मी सध्या आहे बारामतीतल्या काटेवाडीमध्ये। काटेवाडी हे अजित पवारांचं मूळ गाव आणि या ठिकाणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष सुरू केलेला आहे। आणि मोठ्या संख्येने घोषणाबाजी करण्यात येते। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। आधी एकच दादा अजित दादा अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते। आपण बघू शकतो लाडू भरवून जे आहेत ते कार्यकर्ते जल्लोष करतायत। आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करूयात। काय नेमक्या भावना आहेत? जल्लोष करतायत, आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करूयात। काय नेमक्या भावना आहेत? तुम्ही आज जल्लोष करतात? मनापासून आनंद होतोय। काम करणारा जो काम विकास पुरुष म्हणून दादांना ओळखलं जातं, त्यांनी बारामती तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि त्याचा पाठिंबा म्हणून सर्व आमदारांनी दादांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांपैकी 90% जिल्हाध्यक्ष, 90% तालुका अध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणीतल्या सदस्यांनी, तालुका कार्यकारिणीतल्या सदस्यांनी दादांना पाठिंबा दिला। त्याचं फलित म्हणून निवडणूक आयोगाने जो निर्णय दादांच्या बाजूने दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे अध्यक्ष आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब राहतील आणि पक्ष हा अजितदादांकडे जाईल, त्या गोष्टीचा काटेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना मनापासून आनंद झालाय आणि इथून पुढे सर्व युवक, ज्येष्ठ युवती दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात मला कुठलीही शंका नाही। ज्या गावातून शरद पवार येतात त्याच गावातून अजित पवारांचा आहे, पण बहुसंख्य जे काटेवाडीकर आहेत ते अजित पवारांना साथ देताना दिसतात। शरद पवारांचा विसर पडला काटेवाडीकरांना समजलं नाही? पवार साहेबांबद्दल नेहमीच सर्वांना आदर आहे आणि आदर राहील, परंतु एक विकास पुरुष म्हणून दादांकडे पाहिलं जातं आणि एक बहुसंख्य लोक विकासाच्या पाठीमागे उभा राहिले आहेत आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे तो लोकशाही पद्धतीने घेतला आहे आणि आम्ही त्याचा स्वीकार करतो। तर आपण बघू शकतो काटेवाडीकरांनी या ठिकाणी जल्लोष सुरू केलेला आहे। बहुसंख्य काटेवाडीकर हे अजित पवारांच्या बाजूने आहेत, कारण केंद्रात ज्यावेळेस शरद पवार गेले त्यावेळेस राज्याचं नेतृत्व हे अजित पवारांकडे दिलं आणि त्यानंतर एकंदरीतच इथला कारभार आहे ते अजित पवार पाहू लागले आणि त्यानंतर आता या ठिकाणी जो आहे तो काटेवाडीकरांनी अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर जो आहे तो जल्लोष केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।